नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 11 जून 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात. लेट्स स्टार्ट. आजची पहिली बातमी बघूयात. चर्चेत असलेली नॉर्ड स्ट्रीम 2. तर काय आहे ही नॉर्ड स्ट्रीम 2? ही रशियापासून जर्मनीला नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारी अंडर वॉटर पाईपलाईन आहे. हे लक्षात ठेवायचे की रशियापासून जर्मनीला वायू पुरवठा करणारी अंडर वॉटर पाईपलाईन. या पाईपलाईनची लांबी 1234 किलोमीटर असून ही बाल्टिक समुद्रात 100 मीटर खोल अंतरावर आहे. हे इथे लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. भारत सरकारने 2014 मध्ये आघाडीची वैचारिक संस्था म्हणून स्थापन केलेल्या नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स NCGG म्हणजेच राष्ट्रीय सुप्रशासन केंद्र या संस्थेने उज्ज्वल तरुण प्रतिभावंतांसाठी आपले दरवाजे खुले केले आहे. तर काय केले आहे या संस्थेने? तर यांनी पहिला प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमात आता कोण सहभागी होऊ शकणार आहेत हे आपण बघूयात. या प्रशिक्षण कार्यक्रमात पदव्युत्तर पदवी घेत असलेले म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन करत असलेले भारतीय विद्यार्थी किंवा कायदा अथवा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात किंवा भारतातील किंवा परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठे संस्थांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून नोंदणी केलेल्या संशोधक बुद्धिवंतांना सहभागी होता येणार आहे. हे इथे लक्षात ठेवायचे. तर यात महत्त्वाचे म्हणजे NCGG याची स्थापना कधी झालेली आहे? तर 2014 मध्ये झाली आहे आणि त्यांनी त्यांचा पहिलाच प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि या कार्यक्रमात कुणाकुणाला सहभागी होता येणार आहे हे आपण बघितलेले आहे. तर हे लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. सर्बियाच्या नोवाक जोकोविचने फ्रेंच ओपन म्हणजेच रोलँड गॅरोस ही स्पर्धा 2023चे पुरुष एकल प्रकारात विजेतेपद पटकावले आहे. आता फ्रेंच ओपन ही स्पर्धा क्ले कोर्टवर खेळली जाते. आताच आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं की ATPच्या ज्या स्पर्धा मालिका असतात त्यातील ज्या ग्रँड स्लॅम स्पर्धा मालिका आहेत त्यातील ही एक स्पर्धा आहे जी म्हणजे फ्रेंच ओपन. त्यात कुठल्या कुठल्या स्पर्धा होत्या आपण बघितलेल्या? फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन अँड US ओपन. ह्या 4 स्पर्धांमधली ही एक स्पर्धा आहे फ्रेंच ओपन, जिला रोलँड गॅरोस असेही म्हटले जाते, जी क्ले कोर्टवर खेळवली जाते. तर बघूयात. नोवाक जोकोविचने कॅस्पर रूडला पराभूत करून हे विजेतेपद मिळवले. याच सोबत नोवाक जोकोविच हा 23 ग्रँड स्लॅम किताब जिंकणारा एकमेव पुरुष खेळाडू ठरला आहे. नोवाक जोकोविचने 23 ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकून सेरेना विल्यम्सच्या 23 ग्रँड स्लॅम विजेतेपदासोबत बरोबरी केली आहे. तर आजपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या मार्गरेट कोर्टने 24 ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले आहे. नोवाक जोकोविच हा प्रत्येक ग्रँड स्लॅम कमीत कमी 3 वेळा जिंकला आहे. असा विक्रम करणारा तो पहिला खेळाडू आहे. आतापर्यंत जोकोविच हा 34 एकल पुरुष ग्रँड स्लॅम अंतिम सामने खेळलेला आहे. फ्रेंच ओपन 2023 एकल महिला प्रकारात ही स्पर्धा कोणी जिंकली आहे आपण बघूयात. पोलंडच्या इगा स्वियाटोकने चेक रिपब्लिकच्या कॅरोलिना मुकोवाला पराभूत केले आणि फ्रेंच ओपन 2023चे विजेतेपद मिळवले. इगा स्वियाटेकचा हा सलग दुसरा फ्रेंच ओपन किताब आहे. तर बघूयात ही स्पर्धा दुहेरी प्रकारात कोणी जिंकली आहे? तर हसेस सुवेई चीनी तैपेई आणि वांग जिन्यू या चीनी टेनिसपटूंनी महिला दुहेरी प्रकारात फ्रेंच ओपन 2023 किताब जिंकलेला आहे. हे ते लक्षात ठेवायचे. आता बघूयात की ज्युनियर गटात म्हणजेच कनिष्ठ गटात लहान गटात फ्रेंच ओपन ही स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर एलिना कॉर्निवा
या महिला टेनिसपटूने ज्युनियर गटात फ्रेंच ओपन 2023चे विजेतेपद पटकावले आहे. तिने पेरूच्या लुसियाना पेरेजचा पराभव केला. ॲलिना ही रशियन टेनिसपटू आहे. येथे लक्षात ठेवायचे की ज्युनियर गटात ॲलिना कोर्निवाने 2023चा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे आणि तिने कुणाला हरवले आहे तर पेरूच्या लुसियाना पेरेजला हरवले आहे आणि ती रशियन टेनिसपटू आहे. भारताचा लांब उडी खेळाडू मुरली श्रीशंकर याने पॅरिस डायमंड लीग 2023 मध्ये ऐतिहासिक प्रदर्शन केले आहे. मुरलीने 8.09 मीटर लांब उडी घेत तिसरे स्थान प्राप्त केले आहे. डायमंड लीगमध्ये पहिल्या 3 मध्ये स्थान मिळवणारा मुरली हा तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि थाळीफेकपटू विकास गौड नंतर मुरली हा तिसरा खेळाडू आहे जो डायमंड लीगमध्ये ज्याने आपले स्थान मिळवलेले आहे. हे येथे लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात पॅरिस डायमंड लीग बाबत. तर या लीगमध्ये केनियाची धावपटू फेथ किपिएगोनने 5000 मीटर शर्यतीत नवा विक्रम प्रस्थापित केला. तिने 5000 मीटर ही शर्यत 14 मिनिट आणि 5.20 सेकंदात पूर्ण केली. तिने इथिओपियाच्या लेटेन्सेबेट गिडीद्वारे 2020 मध्ये केलेला 14 मिनिट 6.62 सेकंदाचा विक्रम मोडलेला आहे. तर लक्षात ठेवायचे की पॅरिस डायमंड लीगमध्ये केनियाची धावपटू फेथ किपिएगोन हिने 5000 मीटर शर्यतीत नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे. तो म्हणजे 14 मिनिट आणि 5.20 सेकंदाचा हा विक्रम आहे. हे येथे लक्षात ठेवायचे. आता पुढची बातमी बघूयात. ती म्हणजे फर्स्ट मिल कनेक्टिव्हिटी उपक्रमाबाबत आपण बघणार आहोत. हा उपक्रम कोळसा मंत्रालयाने सुरू केलेला आहे. हा उपक्रम म्हणजे भविष्यात पर्यावरणाला अनुकूल पद्धतीने कोळसा खाणीतून कोळसा काढला जाईल. पर्यावरणाला कुठलीही हानी न पोहोचवता कोळसा खाणीतून कोळसा काढला जाण्याच्या पद्धतीला किंवा ती पद्धत निर्माण करणे. भविष्यात काय असे करता येईल की आपल्याला पर्यावरणकारक पद्धतीने कोळसा खाणीतून कोळसा काढता येईल. तर तो प्रोग्राम म्हणजे फर्स्ट मिल कनेक्टिव्हिटी प्रोग्राम. तर बघूयात यात काय काय केले जाणार आहे. रस्ते मार्गाने कोळसा वाहतूक होणार नाही. आता सर्वात आधी रस्ते मार्गाने कोळशाची वाहतूक होणार नाही. पुढे कोळसा खाणींजवळ रेल्वे वाहतुकीचे जाळे भक्कम केले जाईल. म्हणजे रस्त्यामार्गे कोळसा वाहतूक होणार नाही तर कोळसा खाणींजवळ रेल्वेचे जाळे भक्कम होईल. त्यामुळे तेथून तो कोळसा वाहतूक होईल. कोळसा क्षेत्रातील बरीच कामे जसे की सायझिंग, ग्रेडिंग, लोडिंग हे संगणकाच्या साहाय्याने केले जातील. तर लक्षात ठेवायचे की फर्स्ट मिल कनेक्टिव्हिटी प्रोग्राम कोणत्या मंत्रालयाचा आहे तर तो आहे कोळसा मंत्रालयाचा. आता पुढची बातमी बघूयात हॉकी विश्वाशी संबंधित. काकामिहगहरा जपान येथे. आता हे जपानमधील एक शहर आहे ज्याचं नाव घ्यायला खूप अवघड वाटते. काकामिहगहरा जपान येथे झालेल्या महिला ज्युनियर आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारताच्या महिला हॉकी संघाने रिपब्लिक ऑफ कोरिया म्हणजेच दक्षिण कोरियाला पराभूत करून महिला ज्युनियर आशिया चषक जिंकलेला आहे. पहिल्यांदाच हा चषक भारतीय महिला संघाने जिंकला आहे. याच सोबत FIH म्हणजेच फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी ज्युनियर महिला विश्वचषक 2023 साठी भारतीय महिला हॉकी संघ पात्र ठरला आहे. हे येथे महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवायचे. सध्या स्पेसशी रिलेटेड अंतराळाशी रिलेटेड खूप बातम्या येतात. याच्याशीच रिलेटेड आता एक बातमी आपण बघणार आहोत. 20 वर्षापूर्वी अंतराळात स्थापन केलेली स्पिट्झर स्पेस दुर्बीण तिला
परत कार्यरत करण्याच्या प्रयत्नामुळे चर्चेत आहे. आता ही का चर्चेत आहे तर तिला परत सुरू करायचे आहे, म्हणजे ती बंद आहे तर तिला परत सुरू करायच्या प्रयत्नामुळे ती चर्चेत आलेली आहे. कुठली दुर्बीण? स्पिट्झर स्पेस दुर्बीण. तर ही दुर्बीण नासा जेट प्रॉपल्जन लॅबोरेटरी पासाडेना कॅलिफोर्निया यांच्या मालकीची आहे. ही ते लक्षात ठेवायची. सध्या आपण अंतराळासोबत एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्याही बातम्या भरपूर बघत आहोत. आता बघूयात एक नवीन एव्हरेस्ट बाबत एक नवीन बातमी. नेपाळ येथील हरिबुधा मगर यांनी दोन्ही कृत्रिम पायांनी, म्हणजे त्यांचे दोन्ही पाय नकली आहेत, तरी त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलेला आहे. त्याला काय म्हटले जाते? ज्यांचे दोन्ही पाय कृत्रिम असतात त्यांना डबल ॲम्प्युटी. या कंडिशनमध्ये सुद्धा त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केला आहे. तर यांचे नाव लक्षात ठेवायचे, हरिबुधा मगर, जे नेपाळचे आहे. आता आपण रस्त्यांवर फिरताना नेहमी एक विचार करतो की रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत. तर बघूयात उत्तराखंड सरकारने यासाठी एक उपाययोजना केली आहे. ती म्हणजे काय? तर त्यांनी एक पॅच रिपोर्टिंग ॲप सुरू केलेला आहे. रस्त्यावर ज्याही ठिकाणी खड्डे असतील त्या ठिकाणचा फोटो घ्यायचा आणि या ॲपवर अपलोड करायचा. त्यानंतर 1 आठवड्याच्या आत हे खड्डे पुरण्यात येतील किंवा योग्य ती कृती करून रस्ते दुरुस्त करण्यात येतील. आणि ही कृती केल्यानंतर ज्याने तक्रार केली आहे त्याला याचा अहवाल देखील पाठवला जाणार आहे. म्हणजे फोनचा एक व्यवस्थित वापर कसा करायचा, तर रस्त्यावर जर कुठे खड्डे दिसलं तर त्याचा फोटो काढायचा आणि या ॲपवर अपलोड करून द्यायचा. आपल्याला काही दिवसात तो खड्डा दुरुस्त केल्याचा अहवाल आपल्याला सरकारकडनं मिळणार आहे. तर लक्षात ठेवायचे, पॅच रिपोर्टिंग ॲप कुठल्या सरकारने सुरू केले आहे? तर उत्तराखंड सरकारने हे सुरू केलेले आहे. पुढची बातमी बघूयात. भारतातील पहिला शहरी जलवायू परिवर्तन आधारित चित्रपट महोत्सव कोलकाता येथील न्यू टाउन, पश्चिम बंगाल येथे आयोजित करण्यात आला आहे. या चित्रपट महोत्सवात जागतिक तापमान वाढीचा शहरी जीवनावर होणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय प्रभावांना दाखवण्यात येणार आहे. तर लक्षात ठेवायचे की जलवायू परिवर्तनावर आधारित जो चित्रपट महोत्सव आहे तो कुठे आयोजित करण्यात येणार आहे? कोलकाता येथे करण्यात येणार आहे, पश्चिम बंगालमध्ये. आणि हेही लक्षात ठेवायचे की हा अशा प्रकारचा भारतातील पहिलाच चित्रपट महोत्सव आहे. पुढची बातमी बघूयात. गोवा आणि उत्तराखंड या 2 राज्यांनी पर्यटन वृद्धीसाठी, म्हणजे पर्यटन वाढवण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. दोन्ही राज्यामधील पर्यटकांची संख्या वाढविणे आणि प्रवास सुलभ करणे या कराराची उद्दिष्टे आहे. तर आपल्याला माहीतच आहे की पर्यटनासाठी सर्वात जास्त फेमस असले ठिकाण कुठले? तर गोवा किंवा उत्तराखंड. तर लक्षात ठेवायची की हा करार कोणत्या राज्यांमध्ये झाला आहे? गोवा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये हा करार झालेला आहे. आता बघूयात पुढची बातमी. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना कुठल्या सरकारने सुरू केली आहे? तर मध्य प्रदेश सरकारने सुरू केली आहे. भारतात उपलब्ध असलेल्या तीर्थस्थानांचे दर्शन या योजनेत होणार आहे. 65 वर्षापेक्षा अधिक वयाचे नागरिक या योजनेसाठी पात्र असतील. या योजनेत सर्व प्रवास हा विमानाने होणार आहे. मध्य प्रदेशातील एका जिल्ह्यातून 33 जागा आरक्षित असणार आहेत. आता लक्षात ठेवायचे की तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मध्य प्रदेश सरकारची आहे, ज्यात 65 वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना ही योजना लागू असणार आहे. यात काय असणार आहे? भारतात उपलब्ध असलेल्या सर्व तीर्थस्थानांचे दर्शन विमान प्रवासाने घडवून दिले जाणार आहेत आणि मध्य प्रदेशमधील एका जिल्ह्यातून 33 जागा आरक्षित असणार आहे. हे ते लक्षात ठेवायचे. तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मध्य प्रदेश सरकारची आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.